माननीय देवेंद्रजींनी शब्द टाकल्यानंतर महादेव जानकर साहेबांच्या राष्ट्रीय समाज पक्षाने आज महायुतीत येण्याचा निर्णय घेतला। आपल्यासोबत बोलण्यासाठी भाजपा आमदार प्रसाद लाड सर आहेत। सर, काय सांगाल? पुन्हा एकदा रविवार हा धक्कातंत्र ठरलेला आहे। देवेंद्र फडणवीस यांचं धक्कातंत्र शरद पवारांना। माननीय देवेंद्रजींनी शब्द टाकल्यानंतर महादेव जानकर साहेबांच्या राष्ट्रीय समाज पक्षाने आज महायुतीत येण्याचा निर्णय घेतला। माननीय मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी त्यांच्या उपस्थितीत, माननीय उपमुख्यमंत्री अजितदादांच्या उपस्थितीत त्यांनी महायुतीमध्ये येण्याचा निर्णय केला। तशा प्रकारचं पत्र देखील हे मीडियाला दिलं गेलं आणि मला वाटतं की त्याचं आम्ही स्वागतच केलं। खरं म्हणजे जानकर हे शरद पवारांना वारंवार भेटले होते, तिकडनं ते लढणार होते। असं काय झालं? अशी कोणती जागा जानकरांसाठी ठरवली गेली त्यामुळे ते पुन्हा महायुतीमध्ये म्हणजे पुन्हा सक्रिय होतात येतात? त्यांचा माननीय मोदीजींवर असलेला विश्वास, देशाची प्रगती, देशाची शक्ती हे माननीय मोदीजी आहेत हे त्यांनी मान्य केलं आणि मोदीजींच्या नेतृत्वात 2009 पासून ते राहिलेले आहेत। भाजपाबरोबर 2 वेळा आमदार, 1 वेळा मंत्री राहिलेले आहेत। त्यामुळे त्यांनी तो विश्वास पूर्णत्वाकडे नेण्याचं काम केलं। कोणत्या जागा देता येतील त्यांना या बाबतीतला निर्णय लवकरच आम्ही देऊ। खूप खूप धन्यवाद। सामटूशी बातचीत केल्याबद्दल हे होते भाजपा आमदार प्रसाद लाड, ज्यांनी आज रविवार हा एक सुपर संडे ठरवलेला आहे। महादेव जानकर जे वारंवार शरद पवारांना भेटले होते आणि महाविकास आघाडीतून लढणार होते अशा ज्या चर्चा रंगल्या होत्या त्यांना आता कुठेतरी पूर्णविराम लागलेला आहे आणि ते आता महायुतीमधूनच आगामी लोकसभा निवडणूक लढवणार आहेत। कॅमेरामॅन अरविंद सह, मी सूरज मसूरकर, साम टीव्ही, मुंबई। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।